नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये बोथा या गावामध्ये आलेलो आहोत. गणेश कवडे या गावचे प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी या कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये मेघमनीचा जे आयकॉनिक आहे, आयकॉनिकचा या ठिकाणी फवारणी घेतली होती. तर आयकॉनिक चे बद्दल त्यांचे म्हणणं काय आणि आयकॉनिकबद्दल त्यांचे अभिप्राय काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम काका तुमचं नाव सांगा मला. माझं नाव गणेश रामराव कवडे, राहणार बोथा. तर याचा प्रमाण किती घेतलं होतं आणि याची फवारणी करून किती दिवस झाले? याचं प्रमाण 20 मिली टाकलं होतं प्रतिपंपाला. हां, आणि रिझल्ट 4-5व्या दिवशी सुरू झाला ते 15 ते 20 दिवसापर्यंत याचा रिझल्ट कायम राहिला. हो. तर या प्रोडक्ट वापरण्याच्या पूर्वी तुमचा कापूस कसा होता? प्रोडक्ट वापरण्याच्या पूर्वी कापूस होता असा, हे मराठ्यात मागं लाल झालं होतं. मराठ्यात मागं लागला याचं होता. कारण एकच आहे, म्हणजे रसशोषक किडीचं प्रमाण याच्यावर भरपूर होतं. बरोबर आहे. हे फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला समाधान वाटलं का? हो, समाधान म्हणजे आता असा कापूस आहे. बाकी असा कापूस आहे. बाकी आमच्या शेतकऱ्यांना, बाकी आयकॉनिक वापरणाऱ्या शेतकऱ्यांना आमच्या काय सांगाल तुम्ही? काही नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना आयकॉनिक कापूस खराब झाला असेल तर आयकॉनिक वापरावा आणि चांगला बाकी प्रोडक्ट पेक्षा थोडं महाग आहे असं म्हणतात लोक, पण याच्याबद्दल तुमचं म्हणणं? प्रोडक्ट महाग असलं तरी रिझल्ट चांगला आहे ना सर. हो, तर रिझल्ट आला ना आपल्याला. तुम्ही समाधानी आहे का? आम्ही समाधानी आहे. याच्यामध्ये नंबर 1 प्रोडक्ट आहे. धन्यवाद काका वेळ दिल्याबद्दल.